आहे. धनगर समाज हा एसटी मध्ये ऑलरेडी आहे, फक्त धनगड हिंदी आणि इंग्लिश मध्ये आपण ड असा उच्चार करतो आणि मराठीमध्ये र असा उच्चार करतो. त्या उच्चार स्पेलिंग ऑफ मिस्टेक आहे हे सगळ्यांना माहिती आहे. मग ते ऑलरेडी एसटी मध्ये आहे, फक्त त्यांना एक घटनेमध्ये जे अधिकार आहेत ते आम्हाला मागण्यासाठी आम्ही इतकं प्रमाणात 75 वर्ष लढत आहोत. पण एकाच समाजाला तुम्ही इतकं जरांगे पाटलांच्या मागणीला होला हो म्हणता, पण धनगर समाजासाठी एखादा अधिवेशन बोलवलं नाही तुम्ही आतापर्यंत. एक अधिवेशन नाही बोलवलं, मग एकही धनगर समाजासाठी अधिवेशन नाही बोलवलं. मग आम्हाला असं नाही वाटणार का, ज्या दिवशी मुख्यमंत्री साहेब धनगर समाजासाठी अधिवेशन बोलवतील तेव्हा आम्हाला वाटेल की हा मुख्यमंत्री सर्वसमावेशक हे मुख्यमंत्री साहेब आहेत. छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर आणि म्हणजे अनेक ओबीसीचे बडे नेते आहे. पण हे नेते फक्त नावाला पुढे येत आहे. एकदा नेता झाला की तो धनगर समाजाला विसरून जातो. म्हणजे तुम्हाला काय वाटतं? बघा, हा समाजामध्ये शोकांतिका आहे की आम्हाला आमच्या समाजाचं म्हणजे ओबीसी समाजामध्ये खूप कमी नेते आहेत. खूप म्हणजे अतिशय बोटावर मोजणे इतके मास लीडर आहेत. पण त्यापैकी काही बहुतांश लोक खूप डेअरिंग करतात, शून्यातून वर आलेले आहेत, ज्यांचं राजकीय बॅकग्राऊंड पहा ओबीसी नेत्यांचं. आम्ही चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेली कुणीही ओबीसी नेते नाहीयेत. मग त्यापैकी पडळकर असतील, सगळेजण असतील, जानकर साहेब असतील, सगळेच प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने एक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमच्या त्यांच्याविषयी काहीही तक्रार नाहीये. पण त्यांना ज्या वेळेस धनगर समाजाच्या नेत्यांनी बाहेर येण्याचं नेतृत्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यावेळेस पवारांसारख्या बड्या नेत्यांनी धनगर समाजाचं राजकीय नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. उदाहरण आमची यशवंत सेना खूप पूर्वी म्हणजे धनगर समाजाची म्हणजे बहुजन समाजाची म्हणता येईल, खूप मोठी यशवंत सेना ही चळवळ होती बारामती साईडला. बीके कोकरे, आदरणीय स्वर्गीय बीके कोकरे साहेब, त्यांनी राजकीय दृष्ट्या खूप मोठ्या चळवळ उभा केली होती, म्हणजे मुख्य प्रवाहात बहुजन समाजाला आणण्यासाठी. त्यावेळेस त्यांना खूप मोठ्या प्रमाणात राजकीय दृष्ट्या दाबण्यात आलेलं होतं. राजकीय हत्या करण्यात आली होती. इथूनच ती सुरुवात सुरू झालेली आहे. ती सुरुवात आणखी थांबलेलीच नाहीये. त्यामुळे धनगर समाजाचे खूप काही नेतृत्व असं उदयास आलेले नाहीयेत. प्रयत्न खूप केला, आताही धनगर समाजाचे नेते आहेत, पण आरक्षणाचा प्रश्न काही सुटलेला नाहीये. आता कोर्टाचा देखील निकाल आला की एसटी मधून धनगर समाजाला काय आरक्षण नाही मिळणार. तर मग याकडे कसं पाहता तुम्ही? कारण कोर्टाने सुद्धा आता निर्णय दिलेला आहे. कोर्टाने आदरणीय उच्च न्यायालय, हायकोर्ट जे आहे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्हाला कुठलाही अधिकार नाहीये. कायद्याची जी तुमची मागणी आहे सध्या एसटी आरक्षणाची, तर आम्ही ऑलरेडी घटनेमध्ये आहे 36 नंबरला. कोर्टालाही माहितीये, फक्त धनगड आणि धनगरचा विषय आहे हेच कोर्टाला सगळं माहितीये. पण कोर्ट म्हणतं की आम्हाला हा अधिकार नाही, हा अधिकार आहे पार्लमेंटला. आणि मग असा प्रश्न येतो, ते म्हणाले की पार्लमेंटमध्ये जा, पार्लमेंटमध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर मिळतील तुम्हाला, तिथे हा कायदा पारित होईल आणि तुम्हाला सहजपणे आरक्षण मिळेल. मग राहतो प्रश्न कुठे, तर आमचं पार्लमेंटमध्ये एकही लोकसभेचा खासदार नाहीये, राज्यसभेचा एकही धनगर समाजाचा खासदार नाही. गेली 70 वर्ष झालं लोकसभेचा एकही निवडून गेलेला धनगर समाजाचा खासदार नाहीये. ही धनगर समाज 2 नंबर लोकसंख्या असलेल्या समाजाची शोकांतिका आहे. मग आमची बाजू कोणी मांडणार? प्रस्थापित मराठा समाजाचे आमदार खासदार ही बाजू मांडणार आहेत का, किंवा इतर समाजाची कोणी खासदार ही बाजू मांडणार आहेत का? हा आमचा या सरकारमधील खासदारांना प्रश्न आहे. तुम्हाला असं नाही वाटत का आता मुख्यमंत्र्यांकडून तुमची म्हणजे अपेक्षा आहे की आता जसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मी ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देईल, तसंच मुख्यमंत्री धनगर समाजाला देखील आरक्षण देतील एसटी मधून? ज्या दिवशी मुख्यमंत्र्याच्या हातात नाहीये सोडा, पण मुख्यमंत्री प्रयत्न ते करू शकतात धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी. ज्या दिवशी धनगर समाजासाठी खूप मोठं अधिवेशन घेतील, ज्या पद्धतीने मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी तातडीने सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय कुठल्या पद्धतीने मागास आयोगाचे आमचे सगळे सदस्य हटवले, धनगर समाजाचे सदस्य हटवले, मागास आयोगाचे जे सदस्य होते, इतर सगळे ओबीसीचे सदस्य हटवले आणि सगळे मराठा आयोग तयार केला त्यांनी मागास. तो तुम्ही त्यांना प्रश्न विचारा कसं गेले ते मी तेच सांगते की हे सगळ्यांना ज्या पद्धतीने सरकारने हा आयोगातले त्यांनी सगळे मराठा समाजाचे लोक घेतले आणि त्यांचा अध्यक्ष सुद्धा आदरणीय शुक्रे साहेबांना केला आणि त्याच्यानंतर मागास आयोगाचा अहवाल तयार केला. मग हे जर तुम्ही इतक्या फास्ट पद्धतीने एका 15 दिवसाच्या आत तुम्ही मराठा समाजासाठी निर्णय घेऊ शकता. मराठा समाज आमचा भाऊ आहे, मला अभिमान आहे त्यांना आरक्षण भेटलं. मग धनगर समाजासाठी ज्या दिवशी तुम्ही अधिवेशन बोलवाल आणि निर्णय घ्याल तातडीने, तुम्हाला फक्त स्पेलिंग ऑफ मिस्टेक करेक्शन करायचंय, केंद्राकडे हा प्रस्ताव पाठवायचाय. मग हे जर ज्या दिवशी मुख्यमंत्री साहेब करतील, आदरणीय देवेंद्रजी करतील, त्याच दिवशी
आम्ही असं समजू की हे बहुजनांचं राज्य आहे आणि हे जे मुख्यमंत्री साहेब आहेत, आदरणीय मुख्यमंत्री साहेब, हे फक्त मराठा समाजाचे मुख्यमंत्री नाहीत तर सर्वसमावेशक मुख्यमंत्री आहेत. हे आम्ही त्याच दिवशी म्हणू. तोपर्यंत असं होऊ शकणार नाही असं आमच्या समाजातून भावना आहे. अच्छा, जरांगे पाटील जसं मराठा समाजातून पुढे आले तसं धनगर समाजातून कोण पुढे येईल किंवा का कोणी येत नाही? धनगर समाजातून सर्वजण धडपड करत आहेत, आपल्याला आरक्षण भेटलं पाहिजे. एक सुद्धा नेता असा दिसत नाही. नाही, आदरणीय पडळकर साहेब आहेत, आदरणीय जानकर साहेब आहेत, सगळेजण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. कुणी आता समाजाला पडळकर साहेब तर सत्तेमध्ये, पडळकर साहेब सत्तेमध्ये देवेंद्रजींच्या एवढे जवळचे, तरी मग का होत नाही? हे पहा, समाजाला आता कुठल्याही नेत्याची आवश्यकता नाहीये. समाजाचा लढा समाज लढू शकतो. फक्त समाजाला आता एक वेगळ्या दिशा देण्याची गरज आहे. आम्ही आमचा लढा आमचं कायद्यावर विश्वास आहे, संविधानावर विश्वास आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर विश्वास आहे. आम्ही परत कोर्टात जाऊ, परत लढू आणि रस्त्यावरची लढाई आम्ही लवकरच लढणार आहोत. समाज आमचा 2 नंबरचा समाज आहे. खूप मोठी ताकद आहे आमची. सरकारला आरक्षण घेण्यास भाग पडू. आम्हाला कुठल्याही नेत्याची गरज नाहीये. नेता हा कुठेतरी पुढे जाऊन चळवळीमध्ये त्यांना अडचण होते, कुठेतरी मॅनेज होतो, पण जनता मॅनेज होत नसते. खूप मोठं जन आंदोलन आम्ही भविष्यात उभा करू. धन्यवाद. तर हे होत्या स्नेहा सोनकाटे, ओबीसी नेता. तर मॅडमने सांगितल्याप्रमाणे की मनोज जरांगे पाटील यांची काही राजकीय महत्वाकांक्षा असेल किंवा त्यांच्या मागे कुणीतरी असेल, म्हणूनच त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवंय. जे सरकारने त्यांना 10% स्वातंत्र्य आरक्षण दिलं त्यांचा त्यामुळेच त्याला विरोध असेल आणि येणाऱ्या काळात आपल्याला चित्र देखील स्पष्ट कळेल. ऋषिकेश जगताप, राज्य लोकतंत्र, पुणे.